नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी अकाउंटिंगचा प्रॉब्लेम नंबर 2 त्या ठिकाणी आपण आज पाहणार आहे। त्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण त्या ठिकाणी कंपनी क्रिएट करून घेणार आहे। या ठिकाणी कंपनी क्रिएट करत असताना आपण त्यांनी सांगितलं की क्रिएट अ कंपनी विथ द नेम ऑफ IT करियर अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 2। आपण या ठिकाणी कंपनी क्रिएट करणार आहे IT करियर अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 2। ठीक आहे, बाकी सगळी इन्फॉर्मेशन आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी टाकणार आहे। एक तर आपण त्या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकून घ्यायचे। नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपण फक्त अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीला या ठिकाणी यश ठेवणार आहे आणि त्या ठिकाणी टॅक्सेशनला नो करून आपण त्या ठिकाणी आपण पुढे जाणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी लेजर क्रिएट करता येतात। आपण या ठिकाणी लेजर आणि ग्रुपची कन्सेप्ट या ठिकाणी पाहिलेली आहे। आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये वर्किंग करत असताना काही लेजर आणि ग्रुप या ठिकाणी आपण क्रिएट करणार आहे। परंतु आपण त्या ठिकाणी लेजर आणि ग्रुप क्रिएट करत असताना डायरेक्ट व्हाउचर मधून ज्या आपल्याला लेजरची गरज आहे, डायरेक्टली इथून आपण अल्टर सी हा ऑप्शन आपण त्या प्रेस करून या ठिकाणी लेजर क्रिएशनचं वर्किंग आपण त्या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे लेजर आणि ग्रुप हे डायरेक्टली आपण व्हाउचर मधून क्रिएट करणार आहे। त्यामुळे आपण डायरेक्टली आपल्या प्रॉब्लेमला या ठिकाणी सुरुवात करू। आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सांगितलाय क्रिएट अ कंपनी विथ अ नेम ऑफ IT करियर अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 2। आपण या ठिकाणी कंपनी क्रिएट केलेली आहे IT करियर अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 2 अँड सॉल्व द गिवन ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ IT करियर। या ठिकाणी IT करियरच्या बुक्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करायचा आहे। पहिली एंट्री आपण त्या ठिकाणी वाचून घेऊ। पहिली एंट्री सांगितली आहे त्या ठिकाणी स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख। या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करत असताना आपण त्या ठिकाणी 1 लाख रुपये त्या ठिकाणी आलेले। आता पैसे आलेत म्हणजे एंट्री आपण त्या ठिकाणी F6 म्हणजे त्या ठिकाणी रिसिप्ट मध्ये त्या ठिकाणी करणार आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी एंट्री करत असताना आपल्याला त्या ठिकाणी 2 गोष्टींची गरज असते। त्यामध्ये त्या ठिकाणी कोणाला तरी डेबिट द्यायचं असतं आणि कोणाला तरी क्रेडिट देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं। आपण एंट्री पूर्ण करत असताना कंप्लीट आपल्याला 4 गोष्टी त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या एंट्रीची डेट आपल्याला माहित असणे गरजेचं आहे, कोणाला डेबिट देणार आणि कोणाला क्रेडिट देणार हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या एंट्रीची अमाऊंट किती आहे हे पण आपल्याला त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी आता या ठिकाणी आपण एज्युकेशन मोडमध्ये वर्किंग करत असल्यामुळे या ठिकाणी डेट ही एकच असणार आहे, डेट ही चेंज होणार नाहीये। म्हणून या ठिकाणी आता आपण डेबिट कोणाला द्यायचं आणि क्रेडिट कोणाला द्यायचं हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे। ज्यावेळेस व्हाउचरचं लेक्चर झालं त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं की या रिसिप्टमध्ये एंट्री मारत असताना वरती डेबिट आणि खाली क्रेडिट या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय। म्हणजे अकाउंटच्या पुढे वर्किंग करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला डेबिट घ्यायचंय आणि पर्टिक्युलरच्या खाली वर्किंग करत असताना क्रेडिट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागतं। म्हणजे आपण जर पाहिलं तर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख हे आपण एंट्री जर केली तर आपण या ठिकाणी जर त्या ठिकाणी आपण रिअलचा रूल ऍप्लिकेबल केला तर रिअलचा रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट। व्हॉट कम्स इन म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये काय आलं तर आपल्या बिझनेसमध्ये कॅश आली म्हणून आपण त्या ठिकाणी कॅश अकाउंटला डेबिट घेणार आहे। आपण रिसिप्टमध्ये एंट्री करत असताना अकाउंटच्या पुढे डेबिट घेतो, आपल्या एंट्रीमध्ये कॅशला आपण त्या ठिकाणी डेबिट दिलेलं आहे। आता स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख म्हणजे जेव्हा बिझनेस आपण स्टार्ट केला त्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बिझनेस 1 लाख रुपये आणलेत म्हणून आपण त्या ठिकाणी कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी घेणार आहे। अल्टर सी करून आपण त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट या ठिकाणी तयार करणार आहे आणि कॅपिटल अकाउंटचा अंडर हेड आपण त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी घेतलं जाईल। ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल अकाउंटचा अंडर हेड कॅपिटल अकाउंट घ्यायचं आहे, त्याची त्या ठिकाणी अमाऊंट टाका, 1 लाख रुपये या ठिकाणी आपण अमाऊंट टाकणार आहे। ठीक आहे, त्यानंतर नॅरेशन त्या ठिकाणी लिहायचं आहे बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। एंटर करा, एंटर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढे जाणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी दुसरी एंट्री त्या ठिकाणी दिलेली आहे, ओपन अ बँक करंट अकाउंट इन अ बँक ऑफ महाराष्ट्र विथ डिपॉझिटेड बाय कॅश ₹60,000 60,000 या ठिकाणी दिलेली आहे। आपण पहिली एंट्री समजून घेऊ। एंट्री काय सांगितली आहे की त्या ठिकाणी बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन केले, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये केले आणि पैसे डिपॉझिट केलेत। किती केलेत तर ₹60,000 त्या ठिकाणी डिपॉझिट केलेत।
म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं ते करंट अकाउंट असल्यामुळे त्या ठिकाणी आपण रिअलचा रूल त्या ठिकाणी वापरू शकतो. रिअलचा रूल पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणजे घेणाऱ्याला डेबिट द्या आणि देणाऱ्याला क्रेडिट द्या. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपण पैसे देतोय, म्हणजे आपण त्या ठिकाणी एंट्री करत असताना बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट त्याला आपण त्या ठिकाणी काय देणार आहे, डेबिट देणार आहे. म्हणून या ठिकाणी आणि क्रेडिट आपण त्या ठिकाणी कशाला देणार आहे, तर कॅशला देणार आहे. ही एंट्री आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ट्रामध्ये घ्यायची आहे, कारण जे काही ट्रान्झॅक्शन जे आहे ते त्या ठिकाणी बँकेशी आणि कॅशचे ट्रान्झॅक्शन आहे. म्हणून त्या ठिकाणी ही एंट्री आपण घेत असताना कॉन्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण त्याचं जे काही नॅरेशन आहे ते या ठिकाणी लिहिणार आहे. बिंग ओपन करंट अकाउंट and deposited cash, एंटर करा. त्यानंतर आपण पुढची एंट्री करणार आहे. पेड चेक टू साई प्रकाशन ₹10,000. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलंय की त्या ठिकाणी चेक पेड केलाय. कोणाला केलाय, तर साई प्रकाशनला केलाय. कितीचा केलाय, तर 10,000 रुपयाचा आपण चेक त्या ठिकाणी साई प्रकाशनला आपण पेड केलाय. आता या ठिकाणी तुम्ही थोडंसं लक्ष द्या की त्या ठिकाणी या ठिकाणी रूल आपण वापरत असताना नॉमिनलचा रूल त्या ठिकाणी यूज करणार आहे, कारण त्या ठिकाणी आपण पैसे पेड केलेत. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर नॉमिनलचा रूल काय सांगतोय की त्या ठिकाणी डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम ऑर गेन्स. आपल्या या ठिकाणी पैसे गेलेत म्हणून त्याला आपण डेबिट देणार आहे. आपण पैसे कोणाला दिलेत, तर त्या ठिकाणी साई प्रकाशनला आपण पैसे दिलेत. आणि त्या ठिकाणी आपली जे काही इन्कम आहे ती चेक म्हटल्यामुळं त्या ठिकाणी आपली जी काही इन्कम आहे ती त्या ठिकाणी बँकेतून कमी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपण पैसे देत असेल तर आपण त्या ठिकाणी एंट्री पेमेंटला घेणार आहे, आणि पेमेंटला घेत असताना वरती आपण क्रेडिट घेतो आणि खाली आपण डेबिट घेतो. म्हणजे तुम्हाला अकाउंटच्या पुढे नोंदवत असताना या ठिकाणी क्रेडिट नोंदवायचंय आणि पर्टिक्युलरच्या खाली नोंदवत असताना या ठिकाणी तुम्हाला डेबिट नोंदवायचंय. आताच आपण एंट्री जर पाहिली तर आपण त्या ठिकाणी साई प्रकाशन अकाउंट डेबिट टू त्या ठिकाणी बँक अकाउंट त्या ठिकाणी घेतलं, म्हणून आपण क्रेडिटला जे घेतलं ते आपण त्या ठिकाणी वरती घेणार आहे. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट आपण या ठिकाणी घेणार आहे. आणि साई प्रकाशन आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्यांना आपण त्या ठिकाणी साई प्रकाशनला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण अंडर हेड टाकत असताना सन्ड्री क्रेडिटर हे अंडर हेड टाकणार आहे. कारण त्या ठिकाणी आपण जर एखाद्या पार्टीला पेमेंट करत असेल, एखाद्या पार्टीला आपण जर पेमेंट देत असेल तर त्या ठिकाणी आपण ठराविकच आपण त्यांच्याकडून त्या ठिकाणी काहीतरी वस्तू खरेदी केल्या असेल तरच आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पैसे देणार आहे. म्हणजे आपण परचेस जर करत असेल तर त्या त्याला आपण त्या ठिकाणी अंडर हेड हे सन्ड्री क्रेडिटर त्या ठिकाणी घेतो. या ठिकाणी ॲडव्हान्स म्हणून आपण त्या ठिकाणी घेणार आहे, कारण त्या ठिकाणी त्यांना कोणतंही बिल या ठिकाणी यावर्षी दिसत नाहीये, म्हणून ते पेमेंट आपण त्या ठिकाणी ॲडव्हान्स म्हणून या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपण त्यांचा अंडर हेड टाकणार आहे. बिंग पेड चेक बाय साई प्रकाशन, एंटर करा. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की सोल्ड बुक्स टू ओम ऑटो स्पेअर ऑन क्रेडिट ₹8,000. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय केलंय, बुक सोल्ड केले. म्हणजे सोल्ड केले म्हणजे आपली एंट्री त्या ठिकाणी जाणार आहे सेलमध्ये. या ठिकाणी आपण सेलला त्या ठिकाणी एंट्री करणार आहे. सोल्ड केले म्हणजे म्हणून त्या ठिकाणी आपण एंट्री त्या ठिकाणी सेलमध्ये घेणार आहे, कारण ती जे काही आपण सोल्ड केले ते ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवरती आपण सेल केले, म्हणून आपण त्या ठिकाणी ती एंट्री त्या ठिकाणी सेलमध्ये घेणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी सेलमध्ये आल्यानंतर आपल्याला सरळ सरळ दिसतं या ठिकाणी पार्टी अकाउंट नेम आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तर आपली पार्टी कोणती आहे, तर ओम ऑटो स्पेअर ही आपली त्या ठिकाणी पार्टी आहे. आपण या ठिकाणी क्रिएट करून घेऊ ओम ऑटो स्पेअर. म्हणजे या ठिकाणी ओम ऑटो स्पेअर या पार्टीला आपण त्या ठिकाणी सेल केलाय, आणि ज्या पार्टीला आपण सेल करतो ती आपली पार्टी या ठिकाणी डेटर्स म्हणून आपण त्या ठिकाणी घेतो. या ठिकाणी एंटर करा. एंटर केल्यानंतर आता बघा, ज्यावेळेस तुम्ही सेल करता त्यावेळेस पर्टिक्युलर मध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, सेल्स हा ऑप्शन त्या ठिकाणी घ्यावा लागेल. सेलचं अंडर हेड या ठिकाणी सेल अकाउंट असतं आणि अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी 8,000 रुपये घ्यायचे. काही मित्रांना
विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मला सांगू इच्छितो, या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलर हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे आपल्याला सेलमध्ये वर्किंग करत असताना तुम्ही जर काही वेळेस पाहिलं कंट्रोल एच करून या ठिकाणी आयटम नेम ऑफ आयटम हा ऑप्शन असतो, पण आपण आता एंट्री करत असताना अकाउंटिंग मध्ये वर्किंग करतोय म्हणून आपल्याला या ठिकाणी नेम ऑफ आयटम मध्ये वर्किंग करायचं नाहीये. आता तुम्ही काय करणार आहे, कंट्रोल एच करायचे. कंट्रोल एच केल्यानंतर तुम्हाला अकाउंटिंग इनवॉइस हा ऑप्शन त्या ठिकाणी येतो, म्हणून आपण त्या ठिकाणी अकाउंटिंग इनवॉइस मध्ये वर्किंग करायचे. आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण सेल करणार आहे तेव्हा पर्टिक्युलरच्या खाली हा सेलच ऑप्शन असेल आणि त्या सेलचा अंडर हेड हे सेल अकाउंट त्या ठिकाणी घेतलं जाईल. समजले? त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय करणार आहे की सेलचा अंडर हेड सेल अकाउंटच घेणार आहे, हे ध्यानात ठेवायचे. या ठिकाणी न्यू रेफरन्स आपण त्या ठिकाणी घेणार आहे. इथे पण त्या ठिकाणी काही गोष्टी आपण व्यवस्थित समजून घ्यायच्यात. ऍडव्हान्स म्हणजे काय की त्या ठिकाणी जर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पेमेंट घेत असाल, जसं की आपण पाहिलं की त्या ठिकाणी आता मागच्या एंट्रीमध्ये आपण साई प्रकाशनला त्या ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये पेमेंट दिलंय, कारण त्या ठिकाणी अगोदर कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्याला बिल या ठिकाणी दिसत नाहीये म्हणून आपण ऍडव्हान्स घेतलं. अगेन्स्ट रेफरन्स म्हणजे काय की जर आता आपण त्या ठिकाणी ओमोटोस्पेअरला जर त्या ठिकाणी एखादं आता सेल केलंय, नंतर ह्याच सेलच्या अगेन्स्ट जर ओमोटोस्पेअरने आपल्याला काही पेमेंट दिलं तर त्या ठिकाणी आपण अगेन्स्ट रेफरन्स घेणार आहे. आणि न्यू रेफरन्स म्हणजे काय की बघा आतापर्यंत आपण ओमोटोस्पेअरला कोणत्याही प्रकारचा सेल केला नव्हता, आज पहिल्यांदाच आपण त्यांना त्या ठिकाणी सेल करतोय म्हणून त्या ठिकाणी न्यू रेफरन्स या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि ऑन अकाउंट म्हणजे काय की जर तुम्हाला त्या ठिकाणी एखादं नवीन पेमेंट येत असेल, एखादं नवीन वर्किंग होत असेल, वेगळं वर्किंग होत असेल तर ऑन अकाउंट आपण त्या ठिकाणी घेणार आहे. आता आपण त्या ठिकाणी फक्त काय करतोय की त्या ठिकाणी सेल करतोय, पहिल्यांदाच या पार्टीला सेल करतोय म्हणून या ठिकाणी जे काही वर्किंग आहे हे आपलं त्या ठिकाणी न्यू रेफरन्स मध्ये त्या ठिकाणी घेतलं जाईल. या ठिकाणी न्यू रेफरन्स मध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्या ठिकाणी नॅरेशन टाकायचंय. बिंग बुक सोल्ड बाय ओम ॲट स्पेअर एंटर करायचं. या ठिकाणी एंटर करा. पुढची एंट्री सांगितली अमाऊंट पेड बाय चेक 10 शेअर ऑफ ईगल कंपनी लिमिटेड ॲट द रेट म्हणजे प्रत्येकी ₹110 पर शेअर आणि त्याच्या मागे आपण ब्रोकरेज पेड केलंय ₹40. ठीक आहे. आता या ठिकाणी पहिलीच कन्सेप्ट आपण पाहिली, अमाऊंट पेड म्हणजे आपल्याकडून अमाऊंट गेलेली आहे. ठीक आहे. आपल्याकडून अमाऊंट जात असेल तर आपण त्या ठिकाणी ती एंट्री पेमेंटमध्ये घेणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी एंट्री व्यवस्थित पहिले आपण समजून घेऊ, त्यानंतर त्या ठिकाणी कसं वर्किंग करायचं हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाहू. अमाऊंट पेड बाय चेक म्हणजे त्या ठिकाणी आपण चेकने अमाऊंट पेड केलेली आहे म्हणून आपण अकाउंटच्या पुढे घेत असताना या ठिकाणी बँक अकाउंट आपण या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, 10 शेअर्स पेड केलेत. आपण काय पेड केलेत, शेअर्स ही आपली एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण त्या ठिकाणी पेड करत असतो. या ठिकाणी आपल्याला जे काही ईगल अँड कंपनीला आपण त्या ठिकाणी शेअर घेतलेत ते त्या ठिकाणी आपण एका त्या ईगल अँड कंपनीमध्ये आपण ती आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ठीक आहे. म्हणून आपण या ठिकाणी पर्टिक्युलर मध्ये या ठिकाणी ईगल अँड कंपनी घेणार आहे, पण ते ईगल अँड कंपनीचं त्या ठिकाणी जे काही आपण अंडर हेड टाकणार आहे ती ईगल अँड कंपनीचा अंडर हेड त्या ठिकाणी आपण घेणार आहे इन्व्हेस्टमेंट घेणार आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट का घेणार आहे, कारण त्या ठिकाणी त्या कंपनीचे आपण शेअर्स या ठिकाणी घेतलेत म्हणून त्या ठिकाणी ती कंपनी आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट मध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी शेअर्स किती घेतलेत आपण, तर आपण या ठिकाणी 10 शेअर्स घेतलेत आणि प्रत्येक शेअरची किंमत ही ₹110 आहे. म्हणून आता आपण या ठिकाणी अल्टर सी करणार आहे. अल्टर सी केल्यानंतर इथं कॅल्क्युलेटर हा ऑप्शन त्या ठिकाणी ओपन होतो. या ठिकाणी बघा मी या ठिकाणी 10 शेअर इंटू ₹110 एक शेअर जर आपण घेतला तर त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एक टोटल शेअरची किंमत होते ₹1100. म्हणजे या ठिकाणी टोटल शेअरची किंमत या ठिकाणी आपण घेणार आहे ₹1100. पण त्याच एंट्रीमध्ये सांगितलंय की त्या ठिकाणी त्या ₹1100 शेअरच्या अगेन्स्ट आपण त्या ठिकाणी ₹40 ब्रोकरेज या ठिकाणी पेड केलेत म्हणून आपण या ठिकाणी काय घेणार आहे, ब्रोकरेज या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी ब्रोकरेज पूर्ण पेड करायचे. आता ब्रोकरेज पेड करणं ही आपली त्या ठिकाणी खर्च आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, त्यासोबत त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ब्रोकरेज म्हणजे दलाली. आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण शेअर त्या ठिकाणी घेतोय, शेअर घेण्यासाठी आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी
काही मदत केली असेल तर त्या ठिकाणी तो काय करतो, एक मध्यस्थी म्हणून काम करतो, त्यालाच आपण त्या ठिकाणी दलाल असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय केलं की आपण काय केलंय की त्या ठिकाणी त्या 10 शेअर मागे त्या ठिकाणी प्रत्येकी शेअर 110 रुपयाला पेड करून त्या ठिकाणी त्याचं ब्रोकरेज हे 40 रुपये आपण पेड केले. या ठिकाणी आपण नॅरेशन टाकणार आहे, बिंग शेअर्स अमाउंट पेड बाय ईगल अँड ईगल कंपनी लिमिटेड 10 शेअर्स ॲट द रेट म्हणजे प्रत्येकी शेअर्स 110 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपण 10 शेअर्स प्रत्येकी 110 रुपये असं आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेणार आहे. या ठिकाणी बघा 110 रुपये आपण त्या ठिकाणी तो प्रत्येकी शेअर्स आपण या ठिकाणी घेतला. ठीक आहे. त्यानंतर पुढची एंट्री काय सांगते, पेड सॅलरी टू स्टाफ ₹5,000. आता पेड करते म्हणजे एंट्री आपल्याला पुन्हा ही पण एंट्री आपल्याला पेमेंटमध्येच घ्यावी लागेल. आता पेड सॅलरी टू स्टाफ ₹5,000. आता बघा इथे एक तुम्हाला त्या ठिकाणी कन्सेप्ट छोटीशी या ठिकाणी समजली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. त्यामध्ये काय सांगितलंय की आपण सॅलरी पेड केलेली आहे, बरोबर आहे. कोणाची केलेली आहे, स्टाफची केलेली आहे, 5,000 रुपये केलेली आहे. बघा इथे आता त्या ठिकाणी तुम्हाला कशाने पेड केलेली आहे हे सांगितलं गेलेलं नाहीये. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कॅशनी पेड केलेली आहे की तुम्ही चेकनी पेड केलेली आहे हे कोणताही उल्लेख या ठिकाणी घेतला गेलेला नाहीये. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय की जेव्हा असा कोणत्याही प्रकारचा उल्लेख या ठिकाणी घेतला गेलेला नसेल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला जे काही अमाऊंट आहे ही त्या ठिकाणी कॅशनी घ्यायची आहे. म्हणजे जर त्या ठिकाणी तुम्हाला चेक असेल, त्या ठिकाणी फोनपे असेल, गुगल पे असेल, NFT असेल, RTS असेल, असं कोणतंही मेन्शन असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी घेत असताना बँक अकाउंट घ्यायचंय. अदरवाईज ज्या ठिकाणी कोणतंही मेन्शन नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बँक अकाउंट कॅश अकाउंट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मी या ठिकाणी काय पेड करतोय, तर या ठिकाणी सॅलरी पेड करतोय. माझ्या नॉमिनलच्या रूलनुसार मी त्या ठिकाणी सांगेल की त्या ठिकाणी डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम ऑर गेन्स. म्हणजे त्या ठिकाणी माझा जो काही एक्सपेन्सेस आहे तो त्या ठिकाणी माझा सॅलरी एक्सपेन्सेस आहे आणि पेमेंटमध्ये वर्किंग करत असताना वरती क्रेडिट आणि खाली डेबिट आपण या ठिकाणी घेतो. म्हणजे आपल्या डेबिटला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी सॅलरी अकाउंट त्या ठिकाणी येतं. म्हणून आपण या ठिकाणी सॅलरी अकाउंट क्रिएट करणार आहे आणि त्याचा अंडरहेड हे आपण त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे त्या ठिकाणी अंडरहेड घेणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचे टोटल अमाऊंट ही 5,000 रुपये त्या ठिकाणी घेणार आहे. अंडर नॅरेशन टाका, या ठिकाणी बिंग सॅलरी पेड बाय स्टाफ. म्हणजे आपण या ठिकाणी स्टाफची सॅलरी या ठिकाणी पेड केलेली आहे. ठीक आहे. 7 नंबरची एंट्री आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. 8/4/2021 रोजी त्या ठिकाणी ती एंट्री सांगितली गेलेली आहे. गुड्स वर्थ ₹1,000 found defective so it was returned home auto spare. आता तुम्ही थोडंसं जर त्या ठिकाणी वरती 4 नंबरच्या एंट्रीकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं म्हणजे 5/4/2021 रोजी त्या ठिकाणी जी एंट्री सांगितली होती की सोल्ड बुक, आपण त्या ठिकाणी ओम ऑटो स्पेअरला त्या ठिकाणी काही बुक त्या ठिकाणी सोल्ड केलं होतं. तर तीच एंट्री त्या ठिकाणी 8/4ला सांगितलं गेलंय की त्या ठिकाणी 5/4ला जे आपण त्या ठिकाणी बुक सोल्ड केले त्यातले काही जे काही त्या ठिकाणी बुक्स आहे हे आपल्याला त्या ठिकाणी रिटर्न आले. ठीक आहे. त्यातले काही बुक्स त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह निघाले म्हणून त्या ठिकाणी ते रिटर्न केले गेले. आता बघा या ठिकाणी आपण छोटेसे कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यायचे की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पहिलं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ओम ऑटो स्पेअरला आपण त्या ठिकाणी काय केले. म्हणजे आपण ओम ऑटो स्पेअरला जर सेल केला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ती जर त्या ठिकाणी सेल केलेली वस्तू जर रिटर्न येत असेल तर आपण या ठिकाणी क्रेडिट नोट इश्यू करतो. काय इश्यू करतो? क्रेडिट नोट इश्यू करतो. आणि तेच जर आपण त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडून वस्तू खरेदी केली असेल आणि त्याला जर आपण त्या ठिकाणी रिटर्न करत असेल तर त्यावेळेस आपण डेबिट नोट इश्यू करतो. आता इथे कन्सेप्ट जर तुम्ही पाहिली तर 5/4/2021 रोजी आपण त्या ठिकाणी ओम ऑटो स्पेअरला त्या ठिकाणी 8,000 रुपयाचा सेल केला होता. त्यातले आपल्याला त्या ठिकाणी 1,000 रुपये रिटर्न आलेत. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, आता या ठिकाणी आपण क्रेडिट नोट इश्यू करणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर क्रेडिट नोटसाठी
अल्टर F6 हा त्या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकट कीज या ठिकाणी दिसतंय. म्हणजे या ठिकाणी सांगायची माझी कन्सेप्ट काय आहे की त्या ठिकाणी तुम्ही क्रेडिट नोट केव्हा मारली गेली पाहिजे आणि डेबिट नोट केव्हा मारली गेली पाहिजे हे तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. त्या ठिकाणी क्रेडिट नोट मारत असताना त्या ठिकाणी तुम्हाला अल्टर F6 हा त्या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी चूज करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर क्रेडिट नोटचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओम ऑटो स्पेअर हा पार्टी नेम या ठिकाणी मी घेईल आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं पर्टिक्युलर मध्ये या ठिकाणी मला सेल्स रिटर्न हा ऑप्शन त्या ठिकाणी घ्यावा लागेल. आता सेल्स रिटर्नचं अंडरहेड तुम्ही जर पाहिलं जसं सेलचं अकाउंट अंडरहेड सेल असतं तसंच सेल्स रिटर्नचं अंडरहेड पण त्या ठिकाणी सेल अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. 1000 रुपये त्या ठिकाणी घ्या. या ठिकाणी अगेन्स्ट रेफरन्स या ठिकाणी घ्यायचंय कारण तुम्ही जर पाहिलं आपल्याला या ठिकाणी 8000ची त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री दिसतीये बघा. मगाशी आपण त्या ठिकाणी न्यू रेफरन्स घेतला होता पण त्याच्या अगेन्स्ट आपल्याला या ठिकाणी जेव्हा रिटर्न येत असेल त्यावेळेस आपल्याला त्याच एंट्रीच्या अगेन्स्ट रेफरन्स मध्ये आपल्याला 1000 रुपये रिटर्न करायचे. हे ध्यानात ठेवा. इथे जर तुम्ही न्यू रेफरन्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रेफरन्स दिसणार तुमचा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी एंट्री अगोदर झालेली आहे असं कोणत्याही प्रकारे दिसणार नाहीये. पण तुम्ही तोच जर अगेन्स्ट रेफरन्स घेतला तर तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी तुम्ही ह्या व्यक्तीला त्या ठिकाणी अगोदर 8000 रुपयाचा सेल केला होता. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी मी नॅरेशन लिहिन बिंग गुड्स बुक्स रिटर्न बाय ओम ऑटो स्पेअर. ओम ऑटो स्पेअर एंटर करा. पुढची एंट्री काय सांगते रिसिव्ड चेक टू ओम ऑटो स्पेअर. 8 नंबरची एंट्री सांगते की चेक रिसिव्ह झालाय. कोणाकडून झालाय? ओम ऑटो स्पेअर कडून आपल्याला 7000 रुपयाचा चेक रिसिव्ह झालाय. म्हणजे बघा आपल्याला रिसिव्ह झाले म्हणजे आपली एंट्री कुठे येते? रिसिप्टला येते. बरोबर आहे. आता या ठिकाणी कोणाकडून झालाय? ओम ऑटो स्पेअर कडून. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी चेक रिसिव्ह झालाय म्हणून बँक अकाउंट घेणार आहे. बघा त्यांनी रिसिव्ह जर कॅश म्हटले असते तर आपण कॅश अकाउंट घेतलं असतं. पण आपल्याला काय रिसिव्ह झालंय तर आपल्याला चेक रिसिव्ह झालाय म्हणून आपण त्या ठिकाणी एंट्री करत असताना त्या ठिकाणी वरती बँक अकाउंट घेणार आहे. आणि कोणाकडून आलाय तर ओम ऑटो स्पेअर कडून आलाय. कितीचा आलाय तर या ठिकाणी 7000 रुपयाचा आलाय. पुन्हा बघा या ठिकाणी अगेन्स्ट रेफरन्स आलाय. त्या ठिकाणी बॅलन्स अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी 7000 रुपये या ठिकाणी दिसतीये. बघा मगाशी 8000 रुपये दिसत होती पण आपण त्या ठिकाणी रिटर्न 1000 रुपये मारल्यामुळे त्या ठिकाणी आता तुम्हाला बॅलन्स अमाऊंट ही फक्त 7000 रुपये दिसतीये. या ठिकाणी बघा तुम्ही जर पाहिलं तर ओम ऑटो स्पेअरचा करंट बॅलन्स हा त्या ठिकाणी तुम्हाला 0 झाल्याचा दिसेल. कारण आपण त्यांना सेल करत असताना 8000 रुपयाचा सेल केला होता. 1000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये रिटर्न झाले आणि 7000 रुपयाचा त्यांनी आपल्याला चेक दिला म्हणून त्यांची अमाऊंट ही त्या ठिकाणी करंट बॅलन्स मध्ये आपल्याला 0 झालेली दिसते. म्हणजे सांगायची कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो हीच होती की त्या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित त्या ठिकाणी अगेन्स्ट त्या ठिकाणी एंट्री केली तर तुम्हाला प्रत्येक एंट्रीमध्ये त्या ठिकाणी तुमचं जे काही वर्किंग आहे हे ॲक्युरेसी तुम्हाला त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी ॲक्युरेट होणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण नॅरेशन टाकणार आहे बिंग चेक रिसिव्ड ओम ऑटो स्पेअर. आता तुम्ही बघा म्हणसान की त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण पार्टीचं नाव का टाकतो म्हणजे नॅरेशन मध्ये त्या ठिकाणी त्या पार्टीचं आपण नाव का टाकतो तर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी नंतर कळालं पाहिजे की आपण वरती टाकलेली पार्टी आणि खाली टाकलेलं नाव हे त्या ठिकाणी बरोबर आहे हे चेक करत असताना ज्या वेळेस तुम्ही रिकन्साईल करणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला हे त्या ठिकाणी चेक करावं लागतं. 9 नंबरची एंट्री 12/4 ला त्या ठिकाणी सांगितलं गेले परचेज बुक्स फ्रॉम साई प्रकाशन ऑन क्रेडिट. आता त्या ठिकाणी आपण साई प्रकाशन करून त्या ठिकाणी ऑन क्रेडिट वरती परचेस केलंय या ठिकाणी म्हणून आपण त्या ठिकाणी जी काही एंट्री आहे ते आपण त्या ठिकाणी परचेस मध्ये घेणार आहे. या ठिकाणी बघा पार्टी नेम या ठिकाणी टाकायचे साई प्रकाशन आपण अगोदर त्या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे तेच लेजर त्या ठिकाणी घ्यायचंय. प्रत्येक वेळेस नवीन लेजर तयार करायचं नाहीये हे ध्यानात ठेवायचंय. त्या ठिकाणी आपण जे अगोदर लेजर क्रिएट केले त्याच लेजर मध्ये त्या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे. त्या कोणत्याही दुसरंही लेजर क्रिएट करून त्यामध्ये एंट्री घ्यायची नाहीये. बघा आपण त्या ठिकाणी साई प्रकाशनला ऍडव्हान्स मध्ये त्या ठिकाणी 10,000 रुपये दिले होते तर त्या ठिकाणी त्याच्या अगेन्स्ट आपल्याला त्या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला परचेसचा अंडर या ठिकाणी परचेस अकाउंट त्या ठिकाणी येईल. या ठिकाणी बघा 15,000 रुपये त्या ठिकाणी घ्यायचंय. एंटर करा.
न्यू रेफरन्स घ्यायचा नाहीये, अगेन्स्ट रेफरन्स घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी त्यांचा बॅलन्स हा त्या ठिकाणी 10,000 रुपये बॅलन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तर 10,000च्या अगेन्स्ट तुम्हाला त्या ठिकाणी ते घ्यायचंय. या ठिकाणी मी एंट्री घेईन बिंग बुक्स परचेस साई प्रकाशन, एंटर करा. त्यानंतर पेड टेलिफोन चार्जेस टू PSNL ₹900 बाय चेक. चेक नंबर पण आपल्याला या ठिकाणी दिलाय. बघा टेलिफोन चार्जेस या ठिकाणी पेड केलेत म्हणून आपण त्या ठिकाणी पेड करणार आहे. या ठिकाणी बाय चेक म्हटले म्हणून आपण या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र घेणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बाय चेक केले पण काय केले तर टेलिफोन चार्जेस या ठिकाणी केले म्हणजे आपण या ठिकाणी टाकणार आहे टेलिफोन चार्जेस या ठिकाणी टेलिफोन चार्जेस टाकायचे. अंडरहेड जर पाहिलं तर आपले टेलिफोन आपण जे काय आपण आपल्या मोबाईलचं जे बिल आहे ते आपण त्या ठिकाणी पेड केले. ते BSNLचं बिल होतं ते आपण त्या ठिकाणी पेड केले. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये त्या ठिकाणी काउंट केला जाणार आहे. म्हणजे जो आपला खर्च आहे तो आपण त्या ठिकाणी काउंट करणार आहे. या ठिकाणी तो खर्च या ठिकाणी काउंट करायचा आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नॅरेशन आपण लिहिणार आहे बिंग टेलिफोन चार्जेस पेड बाय चेक. टेलिफोन चार्जेस पेड बाय चेक या ठिकाणी आपण चेकने त्या ठिकाणी ते पेड करणार आहे. त्यानंतर 11 नंबरची एंट्री सांगितलेली आहे की कॅश डिपॉझिटेड इन बँक. म्हणजे त्या ठिकाणी काय केलंय की आपण बँकेमध्ये कॅश डिपॉझिट केलेली आहे. ठीक आहे. मग आपण जे आपण कॅश डिपॉझिट करतो किंवा विड्रॉल करतो म्हणजे जेव्हा ट्रान्झॅक्शन तुमचं हे कॅश आणि बँक या दोघांमध्ये असतं तेव्हा आपण एंट्री कॉन्ट्रामध्ये घेतो. आता डिपॉझिट करतोय म्हणजे त्या ठिकाणी बँकेला रिसीव्ह होतंय. या ठिकाणी आपण जशी 2 नंबरची एंट्री केली त्याच प्रकारे आपण त्या ठिकाणी ही एंट्री करणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॅश डिपॉझिट 15,000 रुपये त्या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी नरेशन लिहा बिंग कॅश डिपॉझिटेड बाय बँक. म्हणजे आपण त्या ठिकाणी बँकेमध्ये त्या ठिकाणी कॅश डिपॉझिट केलेली आहे. सोल्ड बुक्स टू गायत्री सेल्स टू ₹1,000 ऑन क्रेडिट. बघा सोल्ड बुक्स आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सेलमध्ये एंट्री घेणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पार्टी नेम या ठिकाणी घेणार आहे गायत्री सेल्स. आता गायत्री सेल्सला या ठिकाणी आपण सेल करतोय म्हणून ते आपली त्या ठिकाणी सन्ड्री डेटर्स म्हणून त्या ठिकाणी काम करेल. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीला सेल करतो ते आपली त्या ठिकाणी डेटर्स म्हणून त्या ठिकाणी काम करते. या ठिकाणी बघा सेल्समध्ये एंट्री करत असताना मगाशी मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी पर्टिक्युलर पाहिजे आणि त्या ठिकाणी खाली आपण काय घेणार आहे सेल्स अकाउंट घेणार आहे. बघा पुन्हा वारंवार सांगतोय की एकदा लेजर क्रिएट केल्यानंतर पुन्हा दुसरं लेजर क्रिएट करायचं नाहीये तर त्याच लेजरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वर्किंग करायचंय. म्हणजे सेलचं आपण लेजर एकदा क्रिएट केलं तर पुन्हा सेलमध्ये एंट्री करायची असेल तर त्याच लेजरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एंट्री करायची आहे. दुसरं सेल अकाउंट लेजर क्रिएट करायचं नाहीये हे ध्यानात ठेवा. प्रत्येक पार्टीचं अकाउंट आपण त्या ठिकाणी वेगळं करणार आहे पण जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला त्या पार्टीची डबल एंट्री मारायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच पार्टीच्या त्याच लेजरमध्ये त्या ठिकाणी ती एंट्री घ्यावी लागेल हे ध्यानात ठेवा. म्हणजे आपण पुन्हा त्या ठिकाणी घेणार नाहीये. या ठिकाणी बघा न्यू रेफरन्स म्हटलं आपण कारण आतापर्यंत आपण त्या ठिकाणी गायत्री सेल्स हे त्या ठिकाणी यांना आपण सेल केला नव्हता. त्यांना सेल करत असताना आपण त्या ठिकाणी फर्स्ट टाइम सेल केलाय म्हणून या ठिकाणी आपण घेत असताना या ठिकाणी नवीन रेफरन्स घेणार आहे. एंटर करा. या ठिकाणी आपण म्हणणार आहे बिंग सोल्ड बुक टू गायत्री सेल्स. एंटर करा. त्यानंतर कॅश सेल ₹40,000 म्हणजे 13 नंबरची आपण एंट्री पाहिली तर तो पण एक सेलच आहे त्या ठिकाणी 40,000 रुपये. आता बघा कॅश सेल म्हटले म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं पार्टीचं नाव नाहीये हे ध्यानात ठेवा. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जो काही सेल आहे तो कस्टमर सेल केलाय. कस्टमर एखाद्या त्या ठिकाणी कस्टमरला आपण त्या ठिकाणी तो सेल केलाय त्यासाठी ती एंट्री केली गेलेली आहे.
म्हणजे आपण प्रत्येक कस्टमरला त्या ठिकाणी आपण त्याचं नाव विचारतो का? नाही. तर त्या ठिकाणी आपण काउंटरवरती सेल करत असताना त्या ठिकाणी ज्या अशा व्यक्तींना सेल केलाय की त्या ठिकाणी आपण त्यांना डायरेक्टली सेल केला गेलाय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जर सेल करत असेल, एखाद्या कस्टमरला आपण सेल करत असेल, तर त्याच्याकडून आपल्याला जो कॅश त्या ठिकाणी तयार होतीये त्याचा टोटल सेल आपल्याला या ठिकाणी टाकावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कॅशनी होणारा सेल कसा टाकायचा, तर या ठिकाणी पार्टीच्या जागी फक्त आपण त्या ठिकाणी जो कॅश सेल झालाय त्या ठिकाणी आपण तो कॅश घेणार आहे आणि सेलच्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी सेल्स या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी समजली पाहिजे की एखाद्या पार्टीला नाही तर एखाद्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी सेल करत असेल, त्या व्यक्तीचं आपण त्या ठिकाणी नाव टाकत नसेल, म्हणजे असे दिवसाचे एक त्या ठिकाणी 5 ते 10 लोक त्या ठिकाणी येऊन जातात की त्या ठिकाणी ते डायरेक्टली मटेरियल घेऊन जातात आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं नाव वगैरे आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतं. तर अशा कन्सेप्टमध्ये डायरेक्टली त्यांनी जी कॅश जमा केली, टोटल जमा झालेली कॅश घेतली जाते आणि त्यांच्या नावाने त्या ठिकाणी तो कॅश सेल त्या ठिकाणी टाकला जातो आणि त्या ठिकाणी टोटल अमाऊंट आपल्याला या ठिकाणी घ्यायची असते. आपण या ठिकाणी घेणार आहे बिंग कॅश सेल्स. म्हणजे या ठिकाणी हा झालेला आपला कॅश मधील सेल आपण या ठिकाणी हा 40,000 रुपये या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 21 तारखेची एंट्री म्हणजे 14 नंबरची एंट्री आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. डिस्ट्रीब्यूट गुड्स ऑफ ₹100 ॲज अ फ्री सॅम्पल. बघा आता या ठिकाणी पहिली एंट्री आपण समजून घेऊ की त्या ठिकाणी एंट्री काय सांगतेय की त्या ठिकाणी तुम्ही गुड्स डिस्ट्रीब्यूट केले, पण कसे केले? एकदम फ्री सॅम्पल म्हणून त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी ते गुड्स आहे 100 रुपयाचे गुड्स आहेत ते त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेत. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी थोडीशी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. एक्झाम्पल त्या ठिकाणी समजून घ्या. जर मी त्या ठिकाणी एखादं सफरचंदाचं पोतं या ठिकाणी मी जर विक्रीसाठी ठेवलं असेल आणि त्या ठिकाणी त्या सफरचंदामधील एक सफरचंद जर मी त्या ठिकाणी काय केलं असेल ते कापून जर मी वरती ठेवलं असेल आणि त्या ठिकाणी मी सांगत असेल लोकांना की माझं सफरचंद हे खूप गोड आहे, हे जर मी त्या ठिकाणी दाखवत असेल तर त्या ठिकाणी मी ते जे एक सफरचंद त्या ठिकाणी वरती ठेवलंय ते लोकांना मी या ठिकाणी फ्री स्वरूपात त्या ठिकाणी देतोय. म्हणजे त्या ठिकाणी जे काही मी एक सफरचंद त्या ठिकाणी दिलंय ते त्या ठिकाणी फ्री स्वरूपात दिले. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर ही एंट्री आपल्याला त्या ठिकाणी ऍडजस्ट करावी लागेल. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. बघा या ठिकाणी आता एंट्री ऍडजस्ट करत असताना कसं करायचं, तर त्या ठिकाणी आपण नॉमिनलचा रूल त्या ठिकाणी ऍप्लिकेबल करणार आहे. नॉमिनलचा रूल आपल्याला काय सांगतो की डेबिट ऑल एक्सपेन्सेस आर लॉसेस. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपला हा लॉस आहे. म्हणजे आपण जे एक सफरचंद त्या ठिकाणी वरती ठेवलंय त्याचा कोणाकोणही आपण 1 रुपयाही घेणार नाहीये, म्हणून तो झालेला आपला लॉस आहे तो आपल्याला लॉस आहे की डेबिट मध्ये घ्यावा लागेल. या ठिकाणी आपण घेऊ डिस्ट्रीब्यूट गुड्स फ्री सॅम्पल. या ठिकाणी आपला तो त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या ठिकाणी आपला तो खर्च आपण त्या ठिकाणी दाखवणार आहे. किती अमाऊंट आहे? 100 रुपये या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपला तो एक प्रकारे जर आपल्याकडून पैसे जात असेल तर तो एक प्रकारचा आपला सेल होतो, म्हणून या ठिकाणी आपण तो सेल मध्ये या ठिकाणी दाखवणार आहे. एंटर करा. पाठीमागे या. आता या ठिकाणी बघा बॅलन्स शीट मध्ये यायचं. बॅलन्स शीट मध्ये आल्यानंतर तुमचा अशा प्रकारे त्या ठिकाणी ते बॅलन्स शीट तुमचं टॅली झालेलं तुम्हाला दिसलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुमचं कॅपिटल 1 लाख रुपये. पहिले हे समजून घ्या की तुमची जी काही बॅलन्स शीट आहे हे 1,32,060 रुपयांनी या ठिकाणी टॅली होतंय. त्या 1,32,060 रुपयांनीच टॅली झालं पाहिजे. 61 रुपये आले नाही पाहिजे, 59 रुपयेही आले नाही पाहिजे. या ठिकाणी बघा कॅपिटल अकाउंट हे 1 लाख रुपये त्या ठिकाणी आलंय. सनरी क्रेडिटर या ठिकाणी तुम्हाला 5,000 रुपये दिसतात. ईगल अँड कंपनी आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये घेतली होती त्यांचे 1100 रुपये या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी सनरी डेटर तुमचा त्या ठिकाणी 1,000 रुपये दिसेल. कॅश इन हँड ही 60,000 रुपयाची तुमची दिसेल आणि बँक अकाउंट या ठिकाणी तुम्हाला 69,960 रुपयाचे या ठिकाणी दिसेल. टोटल तुमचा करंट ॲसेटचा बॅलन्स 1,30,960 रुपये या ठिकाणी दिसेल. त्यानंतर जी काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हे 27,060 रुपयाचे या ठिकाणी दिसतं. आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी चेक करू. अल्टर F1 केल्यानंतर या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित दिसतात. या ठिकाणी बघा परचेस आपला 15,000चा झालाय. त्यानंतर या ठिकाणी 49,000चा त्या ठिकाणी आपला सेल झालाय आणि त्यातून रिटर्न आपण त्या ठिकाणी 1,000 रुपये त्या ठिकाणी घेतले होते, जी क्रेडिट नोटला एंट्री आपण त्या ठिकाणी मारली होती. आता 49,100 मधून जर त्या ठिकाणी 1,000 रिटर्न झाले तर 48,100 रुपये या ठिकाणी दिसतात.
आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये तुम्ही पाहिले तर या ठिकाणी ब्रोकरेज आपण पेड केले होते, त्यानंतर डिस्ट्रीब्यूट फी सॅम्पल म्हणून आपण त्या ठिकाणी घेतले होते, सॅलरी आपण त्या ठिकाणी 5,000 रुपये पेड केली होती, त्यानंतर त्या ठिकाणी टेलिफोन चार्जेस आपण त्या ठिकाणी पेड केले होते. असे टोटल जर पाहिले तर त्या ठिकाणी आपण 6,040 रुपयाचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण त्या ठिकाणी केला होता. आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपले जे काही प्रॉफिट अँड लॉसची त्या ठिकाणी टोटल आहे ती 33,100 रुपये या ठिकाणी तुम्हाला टोटल दिसते. पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स शीटची टोटल दाखवते, व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करायचे की त्या ठिकाणी बॅलन्स शीट कशा प्रकारे त्या ठिकाणी वर्किंग केले गेले. त्यानंतर आपलं डे बुक पण आपण या ठिकाणी पाहून घेऊ. या डे बुकमध्ये तुम्ही जर पाहिलं तर अशा प्रकारे एंट्रीज तुम्हाला त्या ठिकाणी करता आल्या पाहिजे. ह्या पूर्ण एंट्रीज तुम्हाला कॉन्ट्रामध्ये किती प्रकारच्या एंट्री आहे, त्यानंतर पेमेंटमध्ये किती आहे, त्यानंतर रिसिटमध्ये किती केल्या गेल्यात, जर्नलमध्ये कोणती एंट्री केली गेलेली आहे, क्रेडिट नोटमध्ये कोणती एंट्री केलेली आहे, सेल अकाउंटला कोणती एंट्री केलेली आहे आणि परचेस अकाउंटला कोणती एंट्री केली गेलेली आहे, हे आपण त्या ठिकाणी व्यवस्थित चेक केलं गेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी 1,32,060 ह्याच अमाऊंटला त्या ठिकाणी टॅली होणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.